दरम्यान नागपूरमध्ये काल रात्री उसळलेल्या दंगली प्रकरणात नागपूर पोलिसांनी आतापर्यंत 50 पेक्षा जास्त लोकांना ताब्यात घेतलंय, तर 5 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले। यातील गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये 3 आणि तहसील पोलीस स्टेशनमध्ये 2 गुन्हे दाखल झालेत। या दंगलीमध्ये विधी संघर्ष बालकाचा समावेश आहे, तर स्फोटक पदार्थ बाळगल्याप्रकरणी देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय। नागपूरमध्ये जी काही दंगल झालेली होती, काल जो राडा झाला होता, त्या प्रकरणामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आणि 50 पेक्षा जास्त लोकांना ताब्यात सुद्धा घेतलेला आहे। कारण 2 जमावांनी आपापसात दगडफेक केल्याचं दिसून आलेलं होतं, गाड्यांची तोडफोड केली होती, जाळपोळ सुद्धा झाली होती आणि त्याच्यामध्ये प्रचंड नुकसान झालं आहे। तर पोलीसही जखमी झाल्याचं दिसतंय, काही लोक त्याच्यामध्ये जखमी झाले आहेत आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे। 50 पेक्षा जास्त लोकांना ताब्यात घेतलंय, तर 5 जणांवर गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे आणि दंगलीमध्ये विधी संघर्ष बालकाचा समावेश असल्याचं कळतंय, तर स्फोटक पदार्थ बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती ही समोर येते। दरम्यान नागपूरच्या हिंसाचारात पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्या हातावर कुऱ्हाडीनं हल्ला करण्यात आला। कदम यांचे काही फोटो समोर आले होते। त्यानंतर आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी निकेतन कदम यांची फोनवरून विचारपूस केली आणि त्यांच्या कामगिरीचं कौतुक केलं। बघा, प्लास्टिक सर्जरी केली, काय केलं त्याच्याबरोबर? हो सर, प्लास्टिक सर्जरी केली, पण केली सर, काही नर्व्स वगैरे डॅमेज झाले नाही सर। हो सर, कुऱ्हाडीचा घाव आहे सर, डीप आहे। अच्छा, हातावर लागला? यस सर, आहे सर। अच्छा, बघा, प्लास्टिक सर्जरी केली, काय केलं त्याच्याबरोबर? हो सर, प्लास्टिक सर्जरी केली, पण केली सर, काही नर्व्स वगैरे डॅमेज झाले नाही सर। हो सर, कुऱ्हाडीचा घाव आहे सर, डीप आहे। अच्छा, हातावर लागला? यस सर, आहे सर। अच्छा, बघा, प्लास्टिक सर्जरी केली, काय केलं त्याच्याबरोबर? हो सर, प्लास्टिक सर्जरी केली, पण केली सर, काही नर्व्स वगैरे डॅमेज झाले नाही। दरम्यान क्रूर कर्मा औरंगजेबाच्या कबरीवरून विधिमंडळातही राजकारण तापलेलं आहे। अशातच शिवसेना नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी एक वक्तव्य केलंय। बाबरीला मशिदीला पोलिसांचं संरक्षण होतं, तरी सुद्धा बाबरी पाडलीच ना, मग आता कबरचं काय होतंय ते बघा, असा इशारा संजय शिरसाट यांनी दिलाय। छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री आपल्या सोबत आहेत। सर, औरंगजेबच्या कबरचं प्रकरण आता खूप चिघळत चाललेलं आहे, विधान भवनात देखील पडसाद उमटलेले आहेत। काय प्रतिक्रिया? मागणी होते की कबर जी आहे ती पाडली गेली पाहिजे, तुमचे आमदार देखील, तुम्ही देखील सहभागी होतात, निदर्शनं केलेली आहेत, कबर हटवली गेली पाहिजे। एक लक्षात घ्या, औरंगजेबची कबर ही हटवलीच पाहिजे। काही झालं तर तो क्रूर राजा आमच्या या महाराष्ट्रात नकोय। आम्ही ज्यांनी प्रेमाने आमच्याशी संबंध ठेवले त्यांचं आम्ही गुणगान केलेलं। आमच्याकडे बीबीचा मकबरा आहे, त्याला लोक आजही चांगली निशाणी म्हणून पाहतात। या वाईट निशाण्या ह्या आमच्या शहरात नकोत, जिल्ह्यात नकोत आणि इव्हन तो महाराष्ट्रात नकोत, म्हणून ती कबर हटली पाहिजे, ही माझी सुद्धा भूमिका आहे, आमच्या पक्षाची भूमिका आहे। विरोधकांनी आरोप केला की खबर लपवण्यासाठी कबर काढली गेली। विरोधकांना आता काही काम राहिलेलं नाहीये, त्यांना असं वाटतं की या माध्यमातून मुसलमानची मतं त्यांच्याकडे जातील, हा त्यांचा गैरसमज आहे। आता मुसलमान त्यांच्याबरोबर राहणार नाहीत, म्हणून